सुद्धा आम्हाला काढावं वाटत नाही, एवढं जीवन त्यांचं अगोदर होतं. का होतं? देवापासून धर्मापासून दूर होतं म्हणून होतं. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, भले आपण काही असो, पण ज्याचं नातं देवासोबत, धर्मासोबत, भावासोबत, गावासोबत, जावासोबत असते त्याचं जीवन एक उच्चांक गाठते. पण जे जीव या गोष्टीपासून दूर राहते त्याचं नाव शास्त्राला मान्य नाही, पुराणांना मान्य नाही, कशालाच मान्य नाही. लक्षात घ्या, माणूस कितीही मोठा असू दे, धर्माशी निगडीत असावं, देशाशी निगडीत असावं, राष्ट्राशी निगडीत असावं, संतांच्या विचाराशी निगडीत असावं. पण जेव्हा माणूस या गोष्टीपासून दूर जातो, संपलं माणसाचं. इथं विचाराची उंची खुंटते महाराज, इथून दूर गेले की. बऱ्याच वेळेस माझ्या कीर्तनामध्ये प्रश्न विचारत असतो, बालाजीराव, घरामध्ये नवरा उंच असावं का बायको उंच असावं? नवरा कोण्या पोतीत लिहिलं का? अजिबात नाही, कोणीतरी सांगून ठेवलेले आहे, कानापेक्षा काठी उंच राहून. तसंच चालू आहे घरानं. पण एक लक्षात ठेवा, संतांनी आम्हाला शिकवलं, या नाचक्या शरीराची उंची मोजू नका. नवरा उंच असेल का बायको उंच असेल त्यामुळे संसार तुमचा सुखाचा होणार नाही, त्यांच्या विचाराची उंची उंच असली पाहिजे, तिथं संसार सुखाचा आहे. संतांनी हे शिकवलं आम्हाला. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ऋषी अगोदर काय होते आणि झाले कसे, ते कशामुळं, केवळ देवाचं नाव जीवनात आलं म्हणून. विठ्ठल संसारिक जीवन जगत असताना माणसानं एक चिंतन केलं पाहिजे की माझा संसार सुखाचा व्हावं हे सर्वांना वाटते, माझ्या जीवनामध्ये दुःख नको सर्वांना वाटते, पण सुखच भेटावं असं वाटत असेल तर तसं मार्गक्रम केलं पाहिजे. लक्षात घ्या, तसं तर प्रारब्ध आहे. माता भगिनी, तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित आहात, खरं बघितलं तर 2000 माणसं बसण्यासारखं मंडप टाकलात जगतापांना तुम्ही. खूप नियोजन चांगलं आहे. म्हणून आपल्यासाठी काहीतरी करून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागणार आहे. या कार्यक्रमासाठी मीही रामायण कोण लिहिलं माहित आहे. आज जरी आता कसं होऊन गेलं, महाराज वाटून घेतलो, संत वाटून घेतलो, महाराज वाटून घेतलो. आता वाल्मिकी ऋषी म्हणजे आम्ही सरळ म्हणू लागलो ते कोळ्याचं व्हायला. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे आहे, महात्मा बसवेश्वर वाण्याचा आहे. किती अज्ञानपण आहे आपलं. लक्षात घ्या, हे फार अज्ञानपण आहे. संतांना जात नाही, महापुरुषांना जात नाही. छत्रपती शिवरायांचं जीवन जर बघितलं तर इस्लाम सुद्धा सोबत होता महाराज. हिंदू तर होताच होता, इस्लाम. मग आम्ही काय म्हणावं? राजे माझे आहेत, छत्रपती माझे आहेत, वाल्मिकी ऋषी माझे आहेत असं वाटलं पाहिजे. का? ज्यांनी रामायण लिहिलं म्हणून काय फक्त कोळ्यांनीच वाचलं का? अख्ख्या जगाला प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, जगाला. लक्षात घ्या, अजून सांगतो तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, त्याच्यामध्ये काही खाडखोड केले असतील, करणार असतील का, बदल एखाद्या कलमामध्ये होईल, पण माझ्या ऋषीवर्यांनी लिहिलेले रामायण अजिबात बदल होऊ शकत नाही. वाल्मिकी ऋषीने लिहिले त्याप्रमाणे मी वर्तन करणार आहे असं रामचंद्र प्रभू स्वतः सांगितलेले आहे. वर्तुन दावेन नाम